व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला मनापासून तेजस तुंगारचा महाप्रपंचतर्फे सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तसा आपला परिवार गोडच आहे. मित्रांनो, आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी देणग्या दिलेल्या आहे, ज्यांनी ज्यांनी सहकार्य निधी दिला आहे, त्या सर्वांना म्हणजे 90% पर्यंत त्या देणगीदारांना, त्या दात्यांना आपण पावत्या दिलेल्या आहेत. आणि बाकी काही जणांचे स्क्रीनशॉट डाउनलोड होत नव्हते, त्यांना मेसेज केलेले आहेत की परत स्क्रीनशॉट टाका. ज्यांना स्क्रीनशॉट टाकणं जमत नाहीये त्यांनी कृपया जी अमाऊंट ट्रान्सफर केली होती ती अमाऊंट जरी मेसेज केली तरीही त्यांची पावती त्यांच्यापर्यंत पोहोचेल, एवढी आम्ही खात्री देतो. आणि हेच एवढंच सांगायचं होतं मित्रांनो. प्लीज करा ना. हे आपलं एकमेव चॅनल आहे, आपला एकमेव परिवार असा आहे जो निधी घेतल्यानंतर पावती देतो. अनेक युट्यूबर्स आहेत जे जीपे फोनपे वरून मदत मागत असतात, मात्र पावत्या मात्र देत नाहीत, किंवा तशी कोणाला गरजही वाटत नसावी कदाचित. पण आपण देतो ते यासाठी आपली संस्था रजिस्टर्ड आहे आणि आपण गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, गरजूंसाठी, रुग्णांसाठी काम करत असतो. आणि म्हणूनच याच कामासाठी आपण निधी मागत असतो मित्रांनो. त्यामुळे कृपया ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी या सत्कर्मामध्ये सहभाग नोंदवा. खात्री बाळगा, तुमचा एक एक रुपया सत्कर्मातच लागत आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुम्हाला जे योग्य वाटेल तुमच्या मर्जीनुसार, इच्छेनुसार ते योगदान नक्की द्या आणि त्याची पावती देखील नक्की मिळवून परिवाराचे सदस्य व्हा. उद्या परिवाराच्या एखाद्या सदस्याला जर गरज पडली कुठल्या गोष्टीची तर हा 1,32,000 सदस्यांचा परिवार त्याच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या परिवारामध्ये सामील व्हा, परिवाराला बळकट करा आणि इच्छेनुसार, मर्जीनुसार नक्की योगदान द्या. मित्रांनो, आपल्याला गरजू शेतकऱ्यांची जे हालाकीच्या परिस्थितीत आहे त्यांची मदत करायची आहे, एवढं लक्षात ठेवा. आता मुख्य मुद्दा. आज अख्ख्या महाराष्ट्राला आनंद होणार आहे. आज अख्ख्या महाराष्ट्राचं तोंड गोड होणार आहे अशी एक मस्त बातमी आणि व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ना, की जो बघून तुम्ही सगळे जण म्हणाल वाह क्या बात है. याच तर दिवसाची आम्ही वाट बघत होतो. जितेंद्र आव्हाडचे जाहीर वाभाडे काढण्यात आलेले, शाब्दिक कपडे उतरवण्यात आलेले आहेत. कुठे? मुंबऱ्यातच. या अगोदर देखील एका तरुणाने आव्हाडांची अशीच मस्ती जिरवलेली होती. तेव्हा आव्हाड हातापाया पडत होते त्याच्या, की अरे भाई बस कर, अरे भाई बस कर, अब बंद कर. पण ते पोरगा ऐकायला तयार नव्हतं. मात्र आता जो व्हिडिओ तुम्ही बघणार आहात तो बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा जाणवेल की कोणीतरी तर आहे जो आव्हाडांना टक्कर देऊ शकतो, मुंबईत जाऊन, मुंबऱ्यात जाऊन. हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा मित्रांनो. हा व्हिडिओ अनंत कर्मुसेंपर्यंत नक्कीच पोहोचला पाहिजे. चला जास्त न बोलता व्हिडिओला सुरुवात करूया. लांडिया बोलते ना, ये लांडिया ने तेरे को पैर पड़ने लगाया था कि नहीं? लगाया था कि नहीं? हाँ, उसकी दुश्मनी निकाला. अरे मर्द का बच्चा होता तो इसको वोट देंगे तो हमारे यार इधर खींच के बता, कुत्ता बना के मारेंगे. हाँ, समझा? ये जरा मत काम की बात बताना. बोलता है मैं टिकट नहीं दे सकता हूँ, मेरे पास निधि नहीं है. तो क्या ताली बजाने के लिए आया इधर? हाँ, ताली बजाने के लिए आया. अरे मैं तेरे को छोड़ा इतने दिन. तू वाकिफ नहीं, हम लोग बहुत खतरनाक खानदान के लोग हैं. हाँ, जिस दिन खोपड़ी घूमेंगे ना, एंट्री बंद करा दूंगा मेमरा के अंदर, याद रख. हाँ, करण होना चाहिए कि नहीं होना चाहिए? तो आज जितेंद्र को मैं यहाँ पे एक नाम दूंगा. मैं तेरा 23 साल पुराना दोस्त हूं और ये नाम तेरे मरने के बाद मशान घाट तक तेरे साथ जाएगा. और मैं आप लोगों से मेरी गुजारिश है कि आज के बाद इसको कोई जितेंद्र अवार्ड नहीं बोलेगा. इसका नया नाम है जे जे. जे जे पूछेंगे नहीं क्या जे जे?
क्या जे जे झूठा जितेंद्र, ये झूठा जहाँ भी एमआईएम के कैंडिडेट है उनको जीता के लाओ और ये तुतारी की मुतारी बना लो सालों की। देख जितेंद्र, सॉरी जे 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 क्या नाम है रे उसके बंगले का? नाथ। हमारे नाथ को नहीं लगना, नहीं तो तेरे नाथ से पतंग उड़ाऊंगा के, याद रख। ही जी व्यक्ती तुम्ही व्हिडिओमध्ये बघितली, जी आव्हाडांना मुंबऱ्यात जाऊन ओपन चॅलेंज करत आहेत की तू ये रे समोर, तुला दाखवतो, कान फडवतो, मारतो जागच्या जागी, जे जे नाव दिले झूठा जितेंद्र। विचार करा मित्रांनो, मुंबऱ्यामध्ये ज्या माणसाचे म्हणजे जितेंद्र आव्हाडचे 22 वर्षांपासून युनुस शेख या व्यक्तीसोबत मैत्रीपूर्ण संबंध होते, त्याच युनुस शेखने ओपन चॅलेंज केले जितेंद्र आव्हाडांना। आजपर्यंत आव्हाडांनी ही हिरवी पिलावळ पोसली आहे आणि आज हीच हिरवी पिलावळ आव्हाडांवरच उलटत आहे। यातून धडा घ्या, एक धडा असा घ्यायचा यातून की बॉस, जास्त जवळ नाही येऊन द्यायचं। सापाला तुम्ही दूध पाजा तरी तो विषच ओकणार, त्यातली ही गत आहे। त्यामुळे अजिबात अशा लोकांना जास्त जवळ करू नका। मैत्रीपूर्ण संबंध सगळ्यांचे सगळ्यांशी असावेत, आमचा त्यामध्ये काही वाद नाहीये, मात्र आपल्याला परिस्थितीचं भान असणं अत्यंत गरजेचं आहे। असो, तो विषय वेगळा आहे, तो परत कधीतरी मांडूया, कारण असे अनेक व्हिडिओज आमच्याकडे आहेत, अशा अनेक घटना आहेत ज्या याच संदर्भामधल्या आहेत। मात्र आजचा व्हिडिओ हा खास अनंत करमुसे यांच्यासाठी बनवण्यात आलेला आहे, असं मनापासून वाटायला लागलेलं आहे। आज अत्यानंद झालाय, मला तर झालेला आहे। आव्हाडांना ज्या शिव्या पडलेल्या आहेत युनुस शेख कडून, त्या ऐकून माझे कान तृप्त झालेत। मित्रांनो, तुमचेही कान जर तृप्त झाले असतील तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा। जाता जाता परत एकदा विनंती करतो मित्रांनो, दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे काही योगदान गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी करता येऊ शकते ते नक्की करा। शेलगाव येथील एका शाळेला आपल्याला काही कॉम्प्युटर्स डोनेट करायचे आहेत। सोबतच पुन्हा एकदा काही रुग्ण असे आहेत जे अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये आहेत, कॅन्सरग्रस्त आहेत, त्यानंतर अनेक व्याधी त्यांना जडलेले आहेत, खेड्यापाड्यातले आहेत बिचारे, घर शेती गहाण ठेवून उपचार घेत आहेत, त्यांचे हाल बघवत नाहीत मित्रांनो। तेव्हा त्यांच्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहूया। दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर कृपा करून तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतंय ते या आज मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर नक्की करा। आम्ही प्रतीक्षेत आहोत मित्रांनो, आपल्याला खूप कामं करायची आहेत, खूप जणांपर्यंत पोहोचायचं आहे, खूप जणांची मदत देखील करायची आहे। 90% आपण आपल्या परिवारातील सदस्यांना पावत्या दिलेल्या आहेत, उरलेल्या पावत्या आज पोहोचत्या होणार आहेत। त्यामुळे इथून पुढे देखील जे जे लोक आपल्याला योगदान करतील ते आपल्या परिवाराचे सदस्य असतील आणि त्यांना पावती मिळेल। पावतीचा क्रमांक हाच तुमचा सदस्य क्रमांक असणार आहे। उद्या जागून जर तुम्हाला काही गरज पडली तर फक्त परिवाराला एक मेसेज टाकायचा, अख्खा परिवार तुमच्या सोबत उभा राहणार आहे याची खात्री बाळगा। तेव्हा मित्रांनो, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवारात सामील व्हा आणि योगदान द्या, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे। तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम।
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शालिग्राम